खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल, आज बैठक होती सगळ्या खासदारांची, प्रामुख्याने काय विषय होते? प्रामुख्याने मुंबईमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण रेल्वे ही मुंबईची जर बघितलं तर जीवनवाहिनी आहे. आणि मुंबईमधलं आज आमची जी बैठक होती ती सेंट्रल रेल्वेच्या संदर्भामध्ये बैठक होती, ज्याच्यामध्ये माझ्याकडे जे आहे तसं कुर्ला स्टेशन आहे, दादर स्टेशनच्या बाबतीत आम्ही प्रश्न त्या ठिकाणी मांडला. इव्हन CST स्टेशन जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशन आहे आणि येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू लावावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर दादर जे आहे ते चैत्यभूमी दादरमध्ये आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असल्यामुळे 6 डिसेंबरला तिथे अभिवादन करण्यासाठी पुष्कळ मंडळी येतात. आपल्याला माहिती आहे करोडो संख्येने त्या ठिकाणी अनुयायी येतात बाबासाहेबांच्या, आणि त्यामुळे दादर स्टेशनला जे आहे ते चैत्यभूमी नाव द्यावं अशी सुद्धा आम्ही आज मागणी केलेली आहे. कुर्ला स्टेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती, त्यामुळे त्याचं व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये मग एक्सेलेटर असेल, त्या ठिकाणी असलेले लिफ्ट्स असतील, त्या ठिकाणी असलेले आपल्याला माहिती आहे की टॉयलेट्स असतील, विश्रामगृह असतील, या संदर्भामध्ये मी सातत्याने प्रश्न विचारण्याचं काम करतो आणि आजच्या मिटिंगच्या माध्यमातून सुद्धा तो आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे. मुंबईमध्ये जे आहे त्या रेल्वेचं व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेने व्हावं ही अपेक्षा आहे. सेंट्रल रेल्वेला मोठ्या प्रमाणामध्ये आता नव्याने काही ते स्टेशनाचे स्टॉप आणावेत किंवा काही गोष्टी कराव्यात, या संदर्भात त्यांचं प्रेझेंटेशन होतं, ते सुद्धा आम्हाला दाखवण्यात आलं. पण महत्त्वाचे प्रश्न आमचे हेच आहेत की सेंट्रल रेल्वेची आहे ती व्यवस्थित चालली गेली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी लोकांना विश्रामगृहाची, बसण्याची, टॉयलेटची, स्वच्छ पाण्याची व्यवस्थापन त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर लोकसंख्या वाढलेली, मात्र ट्रेन्स कमी आहेत. अनेक जणांचा मृत्यू दरवर्षी मोठ्या प्रमाणात होतोय. काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे मला की 1500पेक्षा जास्त जे आहेत ते मृत्यू दुर्दैवाने आयदर पटरीमध्ये लोक टॉयलेट करायला जातात किंवा त्या ठिकाणी ट्रेनच्या खाली पडतात आणि दुर्घटनेमधून त्यांचा मृत्यू होतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्याच्यावरती खरं तर रेल्वेने भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये एक होतं की 0 टॉलरन्स ॲक्सिडेंट संदर्भामध्ये जे ट्रेनच्या पटरीमध्ये होतात. पण मला असं वाटतं की बंद दरवाजे असतील किंवा इतर काही सुविधा असतील ज्याच्या माध्यमातून रेल्वेच्या हद्दीमध्ये काही वेळा टॉयलेटचे व्यवस्थापन नसतं, त्यामुळे सकाळ सकाळ लोक टॉयलेटला त्या ठिकाणी येतात. या सगळ्याच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे विचार केला गेला पाहिजे आणि रेल्वेला कसं मजबूत करता येईल, कारण लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते रेल्वेमधून प्रवास करतात आणि त्यांना हे व्यवस्थापन देणं, म्हणजे महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या महिला प्रेग्नंट आहेत, काही मुलं लहान जातात, त्यांच्यासाठी काही वेगळं व्यवस्थापन करण्याबद्दल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार केला गेला पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी भूमिका. आणि त्यामुळे CSTला लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पुतळा बसवला जाईल ही मी अपेक्षा करते. आणि चैत्यभूमीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जे आहे त्या ठिकाणी जे आहे दादर स्टेशनला नाव देण्याचं काम होईल असं मला अपेक्षा आहे. आजची बैठक ही महत्त्वाची असून अनेक खासदारांनी आपापल्या विषयावरती मोठमोठ्या प्रमाणात मागण्या केल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासन यावरती काय निर्णय घेतं हे येत्या काळातच दिसणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई.